बघा वारली पेंटिंग. आपल्या घराला कसे गणपतीच्या सणाला रंगवायचे तसे बघा इथे दाखवले. सुंदर असे कमल बघा. पर्पल कलर आहे. आणि बघा जे साप जयगड किल्ला बघा इथे दाखवलाय. त्यानंतर इकडे बघा प्राचीन कोकण नमन मंडल. बाबा मच्छी मार्केट. इकडे बघा स्वयंपाकघर. खेळताना दाखवलेला आहे. इथे बघा भांडी वगैरे सर्व तेव्हा असं आहे. एक नंबर. बघा बसायची जुनी चेअर. ही माणसं सुद्धा वर्षभर देवळात जातो आणि देवाचे दर्शन घेतो, पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा हा देव या पालखीत बसतो. बघा या साईडला बघा शेगाई. बघा इथून एंट्री आहे आतमध्ये. वा इथून एंट्री आतमध्ये. नमस्कार मित्रांनो, अशीच दुराडतो ऑल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपल्या गणपतीपुले सिरीजमध्ये आपण आता चाललोय प्राचीन कोकणमध्ये, जे की गणपतीपुलेपासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावरती आहे. चला आता आपण तिकडे जाऊया. तिकडे काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आता आपण निघालोय घरातून. या साईडला आलो तिथे मॅजिक गार्डन आहे, तो पण आपण एक्सप्लोर करणार. त्यानंतर प्राचीन कोकण पहिला एक्सप्लोर करूया आपण. त्यानंतर आपण बाकीचं बघणार आहोत. बघा एंट्रीला बघा आता प्राचीन कोकण आहे. त्यानंतर आपण मॅजिक गार्डनमध्ये पण जाणार. बघा इथे एंट्री करायला जातोय, एंट्री फी वगैरे. नंतर बघूया आपण. इथं पार्किंगची केवढी जागा आहे. हो पार्किंगची केवढी जागा आहे. बघा सुंदर असे कौलारूवर बघा पार्किंगची जागा बघू शकता. त्यानंतर सुरुवातीला दाखवतो मला या साईडला कसं आहे. बघा निवांत कोकणी. वा इथं एंट्रीच्या इथे वा बघा बाहुले बघा. नंतर या साईडला दाखवतो तुम्हाला. हां बघा या साईडला बघा शेगाई. बघा इथून एंट्री आहे आतमध्ये. वा इथून एंट्री आतमध्ये दाखवतो तुम्हाला. या साईडला छत्रपती शिवाजी महाराज. बघा तिकीट बघा 2 जणांची 50-50 रुपये तिकीट आहे. आणि कॅमेऱ्यासाठी व्हिडिओसाठी 50 रुपये. 150 रुपये तिकीट आहे. एंट्री करून इथं बसावे लागते. 10 मिनिटात जेवढी लोक येतात त्यांना एक गाईड दिला जातो, ते पूर्ण माहिती सांगणार आपल्याला. खूप मोठा असं आहे प्राचीन कोकण. जाऊया आपण आता थोड्या टायमाने. इथून सुरुवात होणार. गाईड आपल्याला माहिती देणार. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनात रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही इथे काम करत आहोत. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही येथे एक नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्ती धनसौख्य आरोग्य प्राप्त होते. बाहेर आम्ही बोर्ड लावलेला आहे, तो तुम्ही एक्झिट करताना पाहू शकता. आपण कोकणी माणसे वड पिंपळ्यांना पवित्र मानतो, तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीके मानले. याला पिंपळ पार असे म्हणतात, कारण हा जो दगडी कट्टा बांधलेला आहे याला कोकणी भाषेत पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आला. हा जेव्हा बांधण्यात आला तेव्हा इथे पिंपळाचे रोप लावण्यात आले. म्हणजेचा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. 400 वर्ष जुना. शिलालेख लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकणी मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेत कवींनी कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले आहे. या कवितेत नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग. ती जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणी सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडील आहे वर्तमान काळ, गुहेच्या पलीकडील आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे आपण पाहणार आहोत 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना थोडं वाकून गुहेत जाऊया. बघा गुहेत काय बघा
बुवा बघा आधी म्हणू. आता तिकडे जाऊया, तिकडे बघूया त्या गाईड इन्फॉर्मेशन देतात त्या एका अजगर बघा. त्यापासून कोकम सरबत व कोकम आगळ तयार केल्यात. यांच्या फळांपासून तेल तयार केले जाते. तसेच त्यांचा उपयोग कैलास जीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो. त्या अजगराचा स्टॅच्यू दाखवलेला आहे. बघा कोला पुढे बघा तरस तरस दाखवला पूर्ण बाग कशी आहे, जास्वंद वगैरे तरस आहे तोच बरोबर आहे. भेडी आहेत या साईडला बघा. परशुराम त्यांनी निर्माण केलं कोकण. पुराणात असा उल्लेख आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली संपूर्ण पृथ्वी दान केली. दान केलेली कोणती गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण जिथे उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा जो पक्का रोड आहे याला कोकणी भाषेत पाखाडी असे म्हणतात. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्राम देवतडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आज आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमध्ये ग्राम देवतडे जाणार आहोत. पर्वतामध्ये वनवास लोक राहत असत. त्यामध्ये भिल्ल आणि कातकरी या जातींचा समावेश आलेला होता. इथे आम्ही कातकरी समाज दाखवलेला आहे. झाडाच्या मागे कातकरी समाज आहे झाडाच्या मागे लिहिलेले आहे. इकडे गाव शिकार दाखवलेली आहे. बघा शिकार बघा डुक्कर. त्याची फळे जंतुनाशक असतात म्हणून त्यांचा उपयोग शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतो. तसेच त्यांचा उपयोग मसाल्यासारख्या पदार्थांमध्येही केला जातो. इथे माडीवाला दाखवलेला आहे. ताडी माडी काढणारा. ताडी माडी विक्री केंद्र महत्वाचं बघा. पालखी वगैरे त्यानंतर दगडी चौरंग बघा असं बनवलंय. त्याचं मंदिर आहे. पुरी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करीत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर सगळ्या गाव एकत्र गावप्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असत. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात आणि देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जातो आणि देवाचे दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा हा देव या पालखीत बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळच आहे की आमचं एकमेकांना जाणं नसतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे आम्ही नाव जाणीवपूर्वक ठेवलं आहे कारण असं म्हणतात ज्या निसर्गात वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असा समृद्ध होतो. त्याला आमच्या भाविश्वामध्ये दैवताचं स्थान आहे. ही आमची काही पारंपरिक वाद्य आहेत. लाकडी ढोल आहेत, मातीचे ताशे आहेत. यांचा खालील बघा मातीचा बंद. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. वाजवणारे कसबे असतील तर त्यांचा आवाज 2 ते 3 किलोमीटर पर्यंत जात असतो. पूर्वी यांचा वापर संदेश किंवा धार्मिक कार्यात केला जात असतो. या साईडला वाजते वाजवतात ते लक्ष्मी. राज स्वतःला चापकाने मारून घेतात व ते खेळ दाखवण्यासाठी गावामध्ये येत असत. या साईडला बघूया आपण काय काय आहे. नाभिक केसकरी केसका बनवला. लोक समुद्राची इतक्या जवळ राहतात. समुद्राच्या भरतीचे पाणी सुद्धा त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन कोळी लोक समुद्रामध्ये 8 ते 10 तास खोलवर मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा या त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात.
तरी ती लोक कुशलतेने होडी वल्लवतात ओके. आणि पहाटेच्या वेळी घरी परत खोत बघ इथे बघ भांडी वगैरे आहेत सर्व नारळापासून बनवलेली लेखणी. इथे बघा पितलेच्या अडकित्तेच्या संग अडकित्ता त्याने सुपाऱ्या कट केल्या जातात त्यावर असं आहे. एक नंबर. इथे बघा बसायची जुनी चेअर. हे खोत आहे. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान खोताच असेल. खोत गावचा प्रमुख असतो. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोताचे असत. खोत लोक जमीनदार असतात. सर्वसामान्यपणे सुखवस्तू असत. त्यांच्या बसण्याच्या लगबीवरून ते कसे ऐषारामी जीवन जगायचे याची तुम्हाला कल्पना येईलच. ही खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदरी होत्या आणि शौर्य होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. मातघराचं उंबरठा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. ती खोतांची 2 मुले आहेत. ही आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. हाच खेळ महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये दिवत्या नावाने खेळला गेला. हस्तिदंती फास्य असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते व त्यानुसार सोंगट्या पुढे मागे सरकून हा खेळ खेळला जातो. घराची रचना पा. खोत ज्या उंचवट्यावर बसले आहे त्याला ओटी असे म्हणत. गावातील मान्यवर लोक ओटीवर बसत. समोर आहे ती पडवी. सर्वसामान्य पडवीला बसायचे. घराचे छप्पर पा. वरती छोटे छप्पर, त्यामध्ये गॅप, त्याखाली मोठे छप्पर आहे. कोकणामध्ये फार उष्णता असते, त्यामुळे घरातील उष्णता गॅप मधून सतत बाहेर पडते व बाहेरची थंड तिची जागा घेते. त्यामुळे घरातील वातावरण नेहमी थंड राहते. खेळताना दाखवलेला आहे. घोडागाडी पाळा वा उकळ मसल लाकडी आता माहिती सांगितली. शेतकरी आहे. पूर्वी याचं घर जसं असायचं तसं घर आम्ही ते उभारलं आहे. ही जी चूल आहे हिला कोकणी भाषेत पिरसा असे म्हणतात. सतत पेटी ठेवली जायची कारण पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हती. शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असेल तेव्हा ती इथले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाकघरातील चूल पेटवत असत. जर हा विस्तव विजला तर घरातून गारगोटे ठेवलेले असत, त्या एकमेकांना घासून हा विस्तव करावा लागत असे. ही शेणाने सारवली टोपली आहे. तिला कोकणी भाषेत कणगी असे म्हणतात. हिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जातो. कोकणी शेतकरी भात, नाचणी, हरभरा यासारखी धान्य पिकवत असे. या कणगीमध्ये ठेवून त्यावर चिरफळाची फळे पसरवून त्यावर झाकण ठेवून ती बाहेरून शेणा मातीने लिंपून घेतली जात असत. त्यामुळे आतील धान्य 3 ते 4 वर्ष सहज टिकत असे. ही शेतकऱ्याची बायको, ही शेतकऱ्याची मुलगी आहे. हा पाळणा आम्ही शेतकऱ्याच्या घरी कायमस्वरूपी टांगून ठेवलेला आहे, कारण आमच्या क्षेत्राच्या दरवर्षी पान हलतच. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असत. थोडक्यात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. हे उचल आहे. पूर्वी याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे. घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवलेला आहे. मडकी तयार करणे, दिवाळीची वेळी पणत्या तयार करून प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवण्याचे काम कुंभार करीत असते. एखाद्याचे घर बांधायला लागणारे दागिने, विद्युत देवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम सोनार करीत असते. त्यांच्या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्यांच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र, नवळी, ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मना सोनार सुतार आहे. कोकणातील 12 बलुतेदार दाखवताना ज्यांनी कौशल्य म्हणाय त्यांनी ते दाखवले आहेत. त्यापैकी सुतार आहे. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारे लाकडी अवजारे बनवून देणे. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम जग प्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला केंद्रामध्ये पाहायला मिळतील. इथे नागराचा तेल आहे. आपण कोकणी माणसं आपल्या जेवणात खोबरे तेलाचा वापर जास्त प्रमाण करीत असतो. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असत व तेली त्याच्या देखत त्याला तेल पाडून देत असत. हा तेलाचा घाण आहे, याला खुंट असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातल्यात.
हे जे उभे लाकूड दिसते याला कोकणी भाषेत लाट असे म्हणतात। या लाटेला आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते आणि इथे जोखडाला बैल बांधला जातो आणि या ठिकाणी आडव्या लाकडावर दगड ठेवून स्वतः तेली त्यावर बसतो व हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो। त्यामुळे आतील खोबे रगडून त्याचे तेल निघते व हे तेल भरून काढायचं असेल तर प्रथम चोखडाचे बैल सोडायचे, चोखड बाजूला केली जाते, आडवे लाकूड बाजूला कुणी लाड बाजूला केली जाते व आतील ते भरून काढल्यात। म्हणजे पूर्वी त्याला लांब 5-6 ते 1.5 तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत होती। प्रत्येक व्यवसाय जातीने होता, व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते, प्रत्येकाला आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असे। म्हणजे बांबूच्या वस्तू बनवण्याचे काम बुरुड करीत असे। हे सूप आहे, ती रोवळे आहे, इकडे बघा स्वयंपाकघर, स्वयंपाकघर आहे। पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असत, ते जातणी सारखी दिसते, तिला घिरट असे म्हणतात। जातमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातल्यात तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो, कोंडा बाजूला होतो। हे मोदक पात्र आहे, म्हणजे पूर्वीचा कोकणी कुकर। यामध्ये खाली पाणी ठेवले जाते, या चाळणीवर केळीचे पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जातात व यावर झाकण ठेवून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते, त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात। हे पुरण यंत्र आहे, यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे रॉड दोन्ही बाजूने उलट फिरवल्यात, त्यामुळे आतीला वाटून निघते। बाहेरच्या गोड पुरणपोळ्या बनवल्यात। हे शेव्याचे लाकडी यंत्र आहे, ते शेव्याचे लोक मच्छी मार्केट, कासार, प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत। कासार, बांगडी, त्याचप्रमाणे कासाऱ्या मुलीच्या घरी आला आहे, या मुलीचे घर आहे। पूर्वी सापाई शिकार करताना पाणवटा, पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते, त्यामुळे प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत असे। जिथे गावात उंचावर 12 महिने पाणी एक राहत नंबर बनवलं असे, कोकणाचे तिथे जुने धरण जीवन। बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाटाने पाणी नेले जात असे। तांबा, चप्पल, मार्लेश्वर देवाची ती माहिती लिहिली, ती वाचा। मार्लेश्वर देवाची प्रतिकृती दाखवलेली, बाहेरून दाखव तुम्हाला, शिवलिंग आहे, एक नंबर। धनगर तंत्र वाजवते, शिवणी, गोटा 8 ते 10 हजारापर्यंत असेल। यात सरपंच करायची थोडीफार माहिती तुम्हाला ती देते, ती पण दाखवली मी। खूप मोठे बघा कादभट्टी, हे बघा सर्व फळांचा आंबा, त्यानंतर आहे मचान, वरती जाऊ शकतात, आता बंद केले ते। हे बघा सर्व फ्रूट्स, त्यानंतर बघा इथे काजू, त्यानंतर इकडे बघा प्राचीन कोकण नमन मंडल, नमन कला, याचा ऑलरेडी मी व्हिडिओ टाकला आहे, ओरिजिनल नमन कला, तोही जाऊन बघा। हे बघा प्राचीन कोकण नमन कला, त्याच्या साईडला शॉप पण आहे, तिथे तुम्ही वस्तू वगैरे येऊ शकता। बघा कशा वस्तू बघा, जुन्या काळाच्या म्हणजे नवीनच वस्तू बनवतो, सर्व कशा वस्तू बघा, तुम्ही बघू शकता। तुम्ही वस्तू तुम्हाला आवडली तुम्ही खरेदी करू शकता। कशा वस्तू आहे ते साप, जयगड किल्ला बघा इथे दाखवलाय, जयगड किल्ला, कुल्फीवाली कोकणी बाई, शंख प्रदर्शन आहे, पण इथे मोबाईल अलाउड नाही, तरी बाहेर दाखवतो तुम्हाला काय आहे बघा। इथे कसा शंख आहे, व दोन्ही शंख शिंपले इथे ठेवण्यात आले, तेव्हा त्याचे डायमंड वगैरे कसे बनवतात, नेकलेस वगैरे ते दाखवलंय। हे बघा इथे बघा, इथे माहिती लिहिली, ते वाचा तुम्ही। शंख प्रदर्शन, प्राचीन कोकण एक अनोखे म्युझियम, भारतात सर्वात जास्त शंख प्रदर्शन आतमध्ये, पण मोबाईल अलाउड नाही आतमध्ये। सुंदर असे कमल बघा, पर्पल कलर आहे, पिंक कलर, बघा सुंदर असा इथं कमलकुंड पण आहे ते, बघा जास्वंदी वगैरे, तुम्हाला बोललो ना झाडे खूपच आहे तिथे, जंगल सफारी सारखे आहे ते प्राचीन कोकण।
आणि सर्वांचा लाडका आणि जिव्हाळ्याचा विषय कोकणातील ग्रामदैवत पालखी. ते तुम्हाला दाखवलं मी, आता एंडिंगला जाता आता पण दाखवतोय बघा. ग्रामदैवत पालखी सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. आता आपण बाहेर जाणार आहोत कारण आपण ऑलरेडी सर्व पॉईंट कव्हर केलेत. बघा रातेली बघा असला व्ह्यू आहे इथून. बघा गार्डन टाईप बनवले मस्त. आता नेक्स्ट स्पॉट कोणता ते समजेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनवर दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला कोणताही व्हिडिओ मी टाकला की लगेच नोटिफिकेशन येईल. बघा वारली पेंटिंग. आपल्या घराला कसे गणपतीच्या सणाला रंगवायचे तसे बघा ते दाखवले. गणपती वगैरे सणाला ते रंगवायचे. वा सागवान महाग झाड आहे पण साया बोलतो आपण त्याला. हे बघा फायनल आपला टूर कंप्लीट झाला आहे. बघा इथून आपण एंट्री मारलेली, इकडून वरती गेलो आणि ही आपली एक्झिट, तिथे चाललो आहे आपण. बघा फक्त त्या शंकांचे तुम्ही व्हिडिओ करू शकत नाही, बाकी सर्व व्हिडिओ करू शकता तुम्ही. आता आपण चाललो आहे बाहेर. हा व्हिडिओ नक्की बघा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कोकणातील जुनं आयुष्य कसं होतं त्यासाठी फील करायला या. जांभळीचं झाड, तिफानी, असे अनेक झाड आहेत तिथे. बघा उर्डीमाड, बकुळ, धामण. बघा धामण साप ऐकला होता, हा झाड बघा धामणचं. असे अनेक झाडं आहेत, जंगल आहे, ते जंगल सफारी बघा. आणि तुम्हाला पूर्ण प्राचीन कोकण म्हणजे बघा इथे बघितलं तर तुम्ही कोकणाची जी जुनी जीवनशैली होती ते दाखवलेली आहे पूर्ण. म्हणजे काय काय होतं आपल्या आईवडिलांच्या, बोलू शकता आई वडील आजी आजोबांच्या आयुष्यात जे होते सर्व ते महत्त्वाचे परिसर बोला, महत्त्वाच्या वस्तू बोला, ते सर्व दाखवलेलं आहे ते. आपण पण आता माझा जन्म 1996मधला आहे, मी पण थोड्या वस्तू यातल्या बघितलेल्या आहेत सर्व, ज्या घरात आपण पाहिलेल्या आहेत सर्व. आणि घर या टाईपच होतं जुन्या त्यामुळे. तर बघा तुम्ही कधी गणपतीपुळेला आलात तर प्राचीन कोकणमध्ये नक्की या. फक्त 1 किलोमीटर अंतरावरती आहे. फक्त 50 रुपये तिकीट आहे आणि व्हिडिओ करण्यासाठी 50 रुपये, म्हणजे 100 रुपये फक्त एका. म्हणजे आपण दोघं असू तर एक व्हिडिओ केला बस झाला. तर 50 रुपयात तुम्हाला पूर्ण गावची फील करू शकता तुम्ही. खूपच सुंदर असं आहे, मला तर खूप आवडला. बघा अजून आपले 1-2 व्हिडिओ येणार आहे चॅनलवरती, तेही तुम्ही नक्की बघा. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. प्राचीन कोकण आणि अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.